नमस्कार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आपण आज चिवडा बनवलेला आहे, एकदम असं कुरकुरीत आणि मऊ मऊ. चला मग बघू रेसिपी. आपण लोखंडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम मखाना टाकला. मखाना थोडा आपण भाजून घेऊ तो. नंतर परत आपण 1 किलो भडंग घेतले. भडंग पण आपण थोडंसं भाजून घेतले. ते या दिवसामध्ये नरम पडत असं, त्याच्यामुळे थोडेसे आपण गरम करून घेतले. परत 1 किलो मी भाजके पोहे घेतले, ते पण गरम करून घेतले. थोडे जास्त गरम करायचे नाही. थोडेसे हे झाले का लगेच उतरून घ्यायचे. ते पण एका कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये आपण 1 किलो मका पोहे घेतले, ते पण आपण तळून घेतले. चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे. परत कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकून शेंगदाणे पण तळून घेतले. व्यवस्थित फ्राय करून घेतले मस्त. आपण कढीपत्ता पण आपण तळून घेतला त्याच्यामध्येच तेलामध्ये. व्यवस्थित कडक झाला तो पण काढून घेतला. आपण फोडणीसाठी कांदे पण फ्राय करून घेतले. आपल्या चिवड्यावरती फोडणी करायची, त्याच्यामुळे आपण कांदे टाकायचे, म्हणून कांदे आपण फ्राय करून घेतले. लाल झाले आपण काढून घेतले. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून आपण ती कोथिंबीर पण फ्राय करून घेतली. थोडे लाल मिरचीचे तुकडे पण टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले. हळद टाकले 1 चमचा, आणि हा फोडणी आपण पूर्ण चिवड्यावर टाकून घेतली. चांगला एकजीव करून घेतला आपण सर्व चिवडा. आपण हा चिवडा मसाला घरी बनवलेला तो टाकला. मीठ टाकलं, सर्व एकजीव करून घेतलं. तुम्ही पण नक्की करून बघा चिवडा घरी, आणि माझ्या चॅनलला फॉलो आणि शेअर करा नक्की. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.